भुसावळमधील गुटखा विक्रेत्याकडून 88,445 रुपयांचा गुटखा जप्त। भुसावळ शहरातील गुन्हेगारी वर्तुळात जिल्ह्यात 1 नंबरवर आहे। भुसावळमध्ये सर्व प्रकारचे 2 नंबरचे धंदे कार्यरत असून यात अवैध गुटखा विक्री प्रकरणात शहरातील आठवडे बाजार भागातील ओम साई ट्रेडर्स दुकान नंबर 30 संत बाबा तुलसीदास महाराज कॉम्प्लेक्स मधून 88,000चा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलिसांनी जप्त केला। तरी संबंधित दुकानदारास जळगाव शहरातून लाखो रुपयांचा गुटखा नेहमी खुल्याम पुरवठा करणारा तो व्यापारी कोण आणि त्याच्यावर कारवाई केव्हा होणार असे संपूर्ण भुसावळ शहरात बोलले जात आहे। भुसावळ शहरात त्या संकुलनात गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना मिळाल्यावरून दिनांक 5 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेच्या दरम्यान पथक घटनास्थळी पोहोचून दुकानांची तपासणी केली असता दुकानात सिग्नेचर पान मसाला 23 पाकिटे, रजनीगंधा पान मसाला 30 पाकिटे, पान पराग पान मसाला 20 बॉक्स, बाबा 120 सुगंधित तंबाखू 100 बॉक्स एकूण 88,445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेला गुटखा संबंधित व्यापाऱ्याने कुठून व केव्हा आणला आणि भुसावळ शहरात जळगाव येथून गुटखा पुरवठा करणारा जळगावचा तो व्यापारी कोण, जळगावच्या त्या व्यापारावर कारवाई का झाली नाही, जळगावमधील एका व्यापारी भुसावळ शहरात गुटखा पुरवठा करतो हे जिल्हा स्तरावर असलेल्या अन्न व औषध प्रशासनाला माहीत नाही का, असा प्रश्न संपूर्ण भुसावळ शहरात व्यापारी वर्तुळात उपस्थित केला जात आहे। दरम्यान गुटखा विनय सिंग प्रल्हाद सिंग पाटील राहणार माढा कॉलनी मिरची ग्राउंड वांजोळा रोड भुसावळ यांचे असून अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पथक जप्त केलेला माल वाहनात ठेवत असताना त्या दरम्यान दुकानदार फरार झाला किंवा त्याला फरार करण्यात कोणी मदत केली, अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिकाऱ्यांनी दुकान सील केले। सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, सहाय्यक आयुक्त VP धवड, अन्न सुरक्षा अधिकारी YR देशमुख अशांनी मिळून केली। भुसावळ शहरात जळगाव येथील गुटखा पुरवठा करणाऱ्या त्या एका व्यापारावर सुद्धा कारवाई अन्न व औषध प्रशासनाने करायला पाहिजे असे संपूर्ण भुसावळ परिसरात बोलले जात आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।